गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना. आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 25 बघतोय. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी. तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. संत तुकाराम महाराज इथे काय सांगतायत तर माणसाच्या अंगी संतांच्या अंगी सहनशीलता किती म्हणून असते. जगाचे अनेक अपराध अनेक आघात ते सहन करतात. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी. म्हणजे ऐरणीवर ठेवून आपण जर त्याला घणाने मारलं तरी सुद्धा जो वाचतो म्हणजे फुटत नाही तो खरा हिरा असतो. तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. म्हणजे जगामध्ये त्याच हिराची मोठी किंमत असते जो अशा प्रकारे बनलेला असतो. जो खरा हिरा असतो त्याचीच किंमत असते. आणि बाकीचे जे फक्त चमकणारे असतात, जे चमकणारे खडे असतात, खोटा हिरा आपण म्हणतो, कृत्रिम हिरे असतात, ते जर आपण त्याच्यावर जर घाव घातला तर मात्र त्यांचा चुराचुरा होऊन जातो. मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्याचे संगे. खरा म्हणे कोण तर त्याच्या संगतीने सूत जळत नाही, तोच जातिवंत मोहरा. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज म्हणतात की खरा संत कोण आहे, जो जगाचे आघात सहन करत असतो. सोसी जगाचे आघात आणि तरी सुद्धा तो त्याच्याने फुटत नाही. लोकांच्या निंदेने लोकांच्या बोलण्याने जो खचून जात नाही आणि आपल्या धर्मकार्यामध्ये कार्यरत असतो, धर्मकार्यामध्ये कधीच त्या गोष्टीची अडचण बनू देत नाही, तोच खरा हिरा असतो, तोच खरा संत असतो. आपण आता आर्टिफिशियल ज्वेलरीचा जमाना आहे आणि आपण बघतो की खरे हिरे आणि खोटे हिरे, तर खूप लोक खोटे हिरे वापरतात आणि ठीक आहे, ते उदाहरण म्हणून झालं. परंतु याचा संतांच्या रिलेटेड, संतांच्या बाबतीत अर्थ घ्यायचा झाला तर खरा जो हिरा असतो ना, त्याच्या कितीही परीक्षा घेतल्या तरी तो त्याच्यात उत्तीर्ण होत असतो. त्याच्याने तो खचून जात नाही. या गोष्टींमुळे, संसाराच्या आघातामुळे त्याचा ईश्वरावरचा जो विश्वास आहे तो डळमळत नाही. तो खरा संत असतो. परंतु जो केवळ दाखवत असतो की मी धर्मकार्य करतो, मी अमुक अमुक पंथाचा, मी अमुक अमुक संप्रदायाचा, आणि असं म्हणून दुसऱ्याला तुच्छ लेखून केवळ आणि केवळ या दांभिकतेचा डंका वाजवणारे लोक आज या जगात खूप आहेत. धर्माच्या नावाखाली, मंदिरांच्या नावाखाली चोरी करणारे, स्वतःला संत म्हणून घेणारे असे जे लोक आहेत समाजामध्ये, त्यांचं काय होणार आहे. तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. जो खोटा हिरा आहे ना, त्याच्यावर पण कधी ना कधी आघात होणारच आहे, त्याची पण परीक्षा होणारच आहे. आणि त्यावेळेस मात्र त्यांचा चुरा होतो. त्या हिऱ्यांचा, जे खोटे हिरे असतात त्यांचा चुरा होतो. नियतीच्या या खेळामध्ये कधीतरी त्यांची परीक्षा येते, कधीतरी त्यांचं जे दांभिकता आहे ती लोकांच्या लक्षात येते आणि त्यानंतर समाजामध्ये त्यांची प्रतिष्ठा कमी होते. परंतु खरा संत कोण आहे? खरा संत तो आहे जो या जगाचे आघात सोसत राहतो, परंतु ईश्वरावरची त्याची भक्ती कधीच कमी होत नाही. सहनशीलता हा संतांचा एक गुण आहे.
काय म्हटलंय भागवतामध्ये संत एकनाथ महाराज सांगतात, हे जाणपा अद्रोहता दुसरे लक्षण तत्वता तितिक्षा ते ऐक आता सहनशीलता साधूंची शांती सकळ वैभवेसी अखंड असे संतांपाशी या लागी सहनशीलता तयासी अहर्निशी अनावर. की ही जी सहनशीलता आहे ही साधूंमध्ये कुठून येते, तर त्यांच्याकडे शांती असते. शांती सकळ वैभवेसी अखंड असे संतांपाशी, ही शांती संतांकडे कायम असते आणि त्याच्यामुळे सहनशीलता त्याच्या अंगी येते. ज्ञानेश्वर माऊलींचं आपण जर चरित्र बघितलं तर मला सांगा, जगाने त्यांना काय दिलं हो? काय दिलं? याच संसाराने, या जगाने त्यांचे आई वडील हिरावून घेतले. मरणांत प्रायश्चित करूनही त्यांना वाळीत टाकण्यात आलं. त्यांचा स्वीकार समाजामध्ये केला गेला नाही. जगाने त्यांची उपेक्षा केली, निंदा केली. पण तरी सुद्धा पूर्ण ग्रंथामध्ये माऊलींनी अमृतानुभव, ज्ञानेश्वरी या आपल्या ग्रंथांमधून अमृत लोकांना दिलं. जगाने दिलेलं विष प्यायलं, पण त्यानंतर लोकांना ज्ञान, भक्ती याच्याने ओतप्रोत भरलेलं अमृत दिलं. असे हे संत असतात, हे खरे संत, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. भागवतामध्ये श्लोक येतो, व्यवसायिना महम लक्ष्मी कीतवानाम छलग्रह तितिक्षास्मी तितिक्षणाम सत्वम सत्ववतामहम. म्हणजे काय? व्यवसायांसाठी जी लक्ष्मी आहे, म्हणजे दानयुक्त अतिसंपत्ती जी आहे ती म्हणजे मी आहे. कीतवानाम छलग्रह, कपटाची कपट गती सुद्धा मीच आहे. अतर्क्य युक्ती, इथे कपटीपणाचा अर्थ आहे अतर्क्य युक्ती, ज्याची कल्पना सुद्धा आपल्याला करता येणार नाही की अरे हे ह्यानी केलंय किंवा ह्याचा खरा करता हा आहे. तर हे जे कपट आहे, ती जी वृत्ती आहे, कपट गती आहे, ती म्हणजे मी आहे. आता इथे आपल्याला कदाचित असं वाटू शकतो, भगवंत असं काय म्हणतायत बरं. त्याचं विवेचन संत एकनाथ महाराज खूप सुंदर करतात. ब्रह्माचे अंगी निज जीविता जीवासी ब्रह्म सायुज्यता त्या कपटाचा मीची करता देवा देवता अतर्क्य. म्हणजे काय सांगतायत? कुठलं कपट मी करतो? या जगामध्ये सगळ्यात मोठं कपट कुठलं असेल? तर ब्रह्माला निज जीविता, ब्रह्माला मी कोणीतरी जीव आहे असं म्हणून अनुभव करून देणं आणि एखाद्या जीवाला ब्रह्म सायुज्यतेची प्राप्ती करून देणं, त्या कपटाचा मीची करता. आणि हे जे कपट आहे हे देवदेवतांच्या सुद्धा लक्षात येत नाही. तितिक्षास्मी तितिक्षणाम सत्वम सत्ववतामहम सहनशीळी सहनशक्ती तेमी म्हणे कमळापती सात्विकांची निज सत्ववृत्ती तेमी श्रीपती स्वये म्हणे. म्हणजे सहनशीळी, एखादा व्यक्ती संत आहे, साधू आहे, सहनशील आहे, त्याच्यामध्ये जी सहनशीलता आहे ती म्हणजे मी आहे. सात्विकांची निज सत्ववृत्ती, सात्विकांची जी सत्ववृत्ती आहे ती पण मी आहे असं भगवंत सांगतात. आणि म्हणूनच संत जो असतो त्याच्याकडे ही खरी सहनशीलता असतेच, कारण सहनशीलता म्हणजे प्रत्यक्ष भगवंत होय. समर्थ आपल्या मनाच्या श्लोकात काय सांगतात? मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच सोचीत जावे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसी रेनी ववावे. जे श्रेष्ठ असं धारिष्ट आहे ना ते तू धारण कर, धैर्य ठेव, सहन कर. लोकांचं जे बोलणं आहे ते सहन कर, मात्र तू कायम आणि कायम नम्रतेने लोकांशी राहा. साधूंचे मन जिंक असं समर्थ सुद्धा सांगतात. आणि तोच बोध आपल्याला तुकाराम महाराजांच्या 25व्या अभंगातून होतो. असा हा 25वा अभंग, याचं विवेचन इथेच थांबवते.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.